नमस्कार मित्रांनो, नवीन वर्ष तर आलं पण वर्षाच्या सुरुवातीला जायचं कुठं हे मात्र काही कळत नव्हतं. त्याच्यामुळे काम, कुटुंब, जबाबदाऱ्या यामध्ये थोडा वेळ श्रद्धेसाठी काढणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनी ठरवलं की चला जाऊया आपण कोल्हापूरला. तर मी आणि माझे काही मित्र आम्ही निघालोय थेट आता कोल्हापूरच्या दिशेने. जसं आम्ही कोल्हापूरमध्ये पोहोचलो आणि त्यानंतर आम्हाला एकच गोष्ट जाणवली, संस्कृती, इतिहास आणि लोकांच्या साधेपणासाठी ओळखलं जाणारं शहर म्हणजेच आपलं कोल्हापूर. या शहरात प्रवेश करतानाच आपलं स्वागत करतं शाहू महाराज रेल्वे स्थानक. हे स्थानक पाहिल्याच्या नंतर एकच गोष्ट समजली राव, एवढं भारी आणि एवढं सुंदर स्थानक आहे ना, काय सांगू तुम्हाला. हे स्थानक फक्त प्रवासासाठीचं ठिकाण नाही तर कोल्हापूरच्या इतिहासाशी जोडलेली एक महत्वाची ओळख आहे. राजश्री छत्रपती शाहू महाराज सामाजिक न्याय, शिक्षण आणि प्रगतीचा विचार आयुष्यभर जपणाऱ्या दूरदृष्टीचे राजे होते. त्यांच्या नावाने ओळखले जाणारे हे स्थानक आजही त्या विचारांशी आठवण करून देतं. बघा ना राव, किती स्वच्छ आणि किती सुंदर असं हे स्थानक आहे. तर मी आणि माझे मित्र आम्ही मिळून आलोय आता एका छोट्याशा हॉटेलमध्ये. तिथे गेलो आणि मित्रांसोबत तुम्ही धमाल नाही केली तर आयुष्यात काय केलं राव. तसंच मी आणि माझ्या मित्रांनी थोडीशी धमाल केली आणि त्याच्यानंतर आम्ही थेट निघालो कोल्हापूरच्या, आपल्या महाराष्ट्राच्या श्रद्धेचे, संस्कृतीचे आणि परंपरेचे केंद्र. आज आपण आलो आहोत या पवित्र शहराचं हृदय मानल्या जाणाऱ्या आई महालक्ष्मीच्या मंदिरात. मंदिराच्या परिसरात पाऊल टाकताच एक वेगळी शांतता जाणवते. गर्दी असूनही मन स्थिर होते, जणू काही आई स्वतःच आपल्याला शांत राहायला सांगत असते. आई महालक्ष्मी शक्ती, समृद्धीचे प्रतीक आहे. पिढ्यानपिढ्या लोक इथे श्रद्धेने येतात आणि मनातल्या चिंता थोड्या वेळासाठी विसरून जातात. मंदिर पाहिल्याच्या नंतर आम्ही थेट गेलो तिथल्याच शेजारच्या एका भाजी मंडईमध्ये आणि तिथे गेल्याच्या नंतर पाहिलं की यार खूप स्वच्छता आणि चांगल्या चांगल्या प्रकारच्या भाज्या देखील त्या मंडईमध्ये ठेवलेल्या होत्या. तिथे थोडासा आम्ही आनंद घेतला आणि त्याच्यानंतर कोल्हापुरी चप्पलचं दुकान देखील पाहिलं आणि आजूबाजूच्या गल्ल्या देखील पाहिल्या. यार खूप सुंदर आणि खूप छान असं हे शहर सजवलेलं होतं. आणि त्याच्यानंतर वेळ आली होती आम्हाला आता कोल्हापूर शहर सोडणं. पण त्यामध्ये आम्हाला अजून पाहायला जायचं होतं सुप्रसिद्ध असलेला रंकाळा तलाव. पण त्याच्या अगोदर मित्र म्हणाले की चला आपण ज्योतिबाचं दर्शन देखील घेऊन येऊया. तर आता आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये जातोय ज्योतिबासाठी. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सोबत एक कमेंट देखील करा, कारण की तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रच काय पूर्ण देश मी घरी बसल्या तुम्हाला फिरवणार आहे. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.